तर शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी नील घाग घेऊन आलो आजचा नवीन एक ब्लॉग। म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं खास करून गणपती बाप्पाचं आगमन किंवा सर्व घरोघरी गणपती बाप्पा आता विराजमान झालेत आणि कोकणामधलं हे आनंदाचं वातावरण आता सुरू आहे। तर आपण आता ह्या गणपती दिवसामध्ये डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आजचा हा दुसरा ब्लॉग आहे। म्हणजे काल आपण गणपती बाप्पाचे आगमन बघितले आणि घरगुती गणपतींची कशी स्थापना केली जाते ती बघितली। तर आज आहे ना आपण जे माझ्या गावातील प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांचे आज दर्शन घेणार आहोत आणि तर प्रत्येक गणपतीसमोर कसे मकर केलेले आहे, त्यांचे डेकोरेशन कसे केले, या लायटिंग कसे केलेले आहे ते आपण बघणार आहोत। आणि खास करून आज गणपती बाप्पाच्या सर्वांचे पाया पडून आपण गावातील सर्व घरगुती गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत। तर तुम्हाला दाखवतो की आजच्या या व्हिडिओमध्ये हे कसे आहेत आमच्या गावातील गणपती बाप्पा। तर बघा सकाळ सकाळचा नजारा बघू शकता तुम्ही, हा कोकणातला खास करून गावाकडचा नजारा किती अप्रतिम किती छान दिसतं। हे निसर्गरम्य वातावरण मन भारावून जातं। खास करून अशा गणपती उत्सवामध्ये जेव्हा आपण गावाला येतो त्यावेळी सो हे नजारा एकदम खास बघण्याचा क्षण आहे ना तो गावाकडेच मिळतो आणि खास करून या दिवसामध्ये। तर चला आपण आज सर्व जे गावातील घरगुती गणपती आहेत त्यांचे दर्शन घेऊया आणि चला तुम्हाला पण आता दाखवतो की कशा प्रकारे हे गावातील सर्व गणपती आहेत ते सर्वप्रथम आपण आपल्या घरच्या गणपतीचा पाया पडून आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तुम्ही बघू शकता हा आमचा घरचा गणपती आहे। तर बघा आपण पहिल्या गणपतीची आलो आहे आणि हा तुम्ही गणपती बघू शकता, हा आहे पाटील कुटुंबाचा गणपती। खास करून या गणपती तुम्ही डेकोरेशन बघू शकता कशा प्रकारे आहे ते। बघा एक रथ तयार केलेला आहे आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। आणि छान अशी कलाकृती असणारी मूर्ती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजवलेली आहे ते। आणि हे बाप्पाचं रूप एकदम अप्रतिम वाटतंय। तर बघा आता आपण पुढच्या गणपतीकडे आलेलो आहे। तर बघा आता आपण हा पुढच्या गणपती आल्यानंतर हा गणपती आहे गायकर कुटुंबाचा। हा बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे। बघा इकडे श्रीशा आणि नेहा आहे, दोघी जण इकडे असे बाप्पाच्या समोर असे उभे राहिलेले आहेत। तुम्ही बघू शकता हे सुंदर असे बाप्पाचं रूप आहे आणि त्या सुंदर अशा गौरीच्या रूपामध्ये हा दोन मुली इथे अशा प्रकारे उभे आहेत। तर इकडे बघा हे गायकर कुटुंबाचे कर्ता धरतात, दोघे जण इकडे बसलेले आहेत। कारण आमची मुलाबाई आहे आणि हे आमच्या अण्णा म्हणजे रवींद्र बारू गायकर आणि हा यांचा घरगुती गणपती होता, तुम्हाला मी आता दाखवला। तर अशा प्रकारे आपण आता घरगुती गणपतीचं दर्शन घेत आहोत। पेशवाईच्या रूपामध्ये असणार आहे गणपतीचं रूप, एकदम सुंदर अशी कलाकृती असणार आहे आणि छान असं सजवलेलं आहे। डेकोरेशन तुम्ही बघू शकता। तर बघा हा रोटकर परिवाराचा गणपती आहे आणि जे खास करून गणपती मूर्तिकार आहेत ओम आर्टचे माळ कृष्णा रोटकर यांचा हा गणपती आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो। सुंदर अशी कलाकृती केलेली ही मूर्ती आणि अप्रतिम असं त्याच्यावरती काम केलेलं आहे। तुम्ही याची आखणी बघू शकता कशा प्रकारे आहे। कृष्ण रोटकर याचा हा गणपती आहे। तर बघा हा आहे आपला घाग परिवाराचा गणपती म्हणजे महादेव वेंडू घाग यांच्या घरगुती गणपती। तर बघू शकता कशा प्रकारे छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि उत्तम अशी ही मूर्ती सजवलेली आहे। तर मूर्तीचा तुम्ही लुक बघू शकता एकदम अप्रतिम वाटतो। साईडला आमच्या कुलस्वामींचा पण फोटो आहे बघा। हे बाप्पाचे सुंदर असे रूप तुम्ही ही मूर्ती बघू शकता कशा प्रकारे एकदम सुंदर त्याने सुरेख दिसते आणि त्याची सजावट पण बघू शकता कशा प्रकारे केलेली आहे ती।
मूर्ती तुम्ही सर्व बघू शकता कशा प्रकारे त्या एकदम सुंदर दिसतात सर्व आणि छान अशा त्यांचं कलरिंग केलेलं आहे आणि त्याची आखणी बघू शकता किंवा त्याचं डेकोरेशनचं काम बघू शकता. तर बघा आता मी रोडकट बंधूंच्या घरगुती गणपतीमध्ये दर्शन करण्यासाठी आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे. पण त्यांनी जो डेकोरेशनसाठी जे डेकोरेशन तयार केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम आहे. म्हणजे त्यांनी इथे केदारनाथ ते डेकोरेशन उभं केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे डेकोरेशन आहे ते बघा. खरोखर अप्रतिम दृश्य आहे हे, खास करून केदारनाथचे. आणि चांगला देखावा इथे त्यांनी उभा केलेला आहे. आणि हे केदारनाथचे तुम्ही मंदिर बघू शकता, केदारधाम. आणि आतमध्ये शिवलिंग पण आहे हे बघा. हा देखावा बघा किती उत्तम आणि एकदम अप्रतिम दिसतो तो. आणि त्यात आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे तुम्ही बघू शकता. तर बघा हा ठाकूर कुटुंबाचा गणपती आहे, म्हणजे माझ्या मित्राचा, म्हणजे प्रेमळ ठाकूर यांचा गणपती आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे अप्रतिम हे दृश्य आहे ते. आणि हा नजारा बघा आणि याचे हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलेलं आहे ते बघा. विठू माऊलीचे रूप असलेले गणपती बाप्पा म्हणजे विराजमान झालेले हे आपले लाडके बाप्पा. आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन कशा प्रकारे आहे ते. एकदम अप्रतिम असा नजारा तयार केलेला आहे आणि हे डेकोरेशन एकदम छान केलेले आहे. एक अळी झालेली आहे, म्हणजे आमच्या जे वरच्या साईडची अळी होती ती अळी पूर्ण केलेली आहे. आणि आता मी खालच्या साईडला चालू आहे. तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे माझ्या घरगुती गणपतीचं दर्शन चालू आहे. आणि मी तुम्हाला अजून दाखवतो पुढे कशा प्रकारे हे आमच्या गावातील घरगुती गणपती आहेत ते. तर बघा आपण खालच्या साईडला आल्यानंतर अशा प्रकारे पहिले जे घर आहे त्याच्या घरातलं हा गणपती तुम्ही बघू शकता. एकदम छान असं डेकोरेट केलेलं आहे. त्याचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम उत्तम. म्हणजे विठू माऊलीचे हे रूप कशा प्रकारे साकार केलेलं आहे, त्याचा एकदम उत्तम देखावा किंवा जिवंत देखावा तुम्ही बघू शकता. आणि त्याच रूपामध्ये असणारे हे आपले बाप्पा, हा खास करून मोहन ठाकूर यांचा घरगुती गणपती आहे. आणि तुम्ही हा बघू शकता कशा प्रकारे हा देखावा आता त्यांनी इथं उभारलेला आहे. तो एकदम जिवंत देखावा वाटतो. म्हणजे ही चंद्रभागेची नदी आणि त्याच्यासोबत असणारं हे विठू माऊलीचं म्हणजे आपले विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि त्याचा हा भव्य देखावा सादर केलेला आहे. तो म्हणजे आपल्या मित्राने म्हणजे खास करून सुमित ठाकूर यांनी हा एकदम उत्तम डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे आपण बाप्पा बघू शकता कशा प्रकारे आहेत ते. एकदम अप्रतिम असा हा देखावा वाटतो. वारकरी संप्रदायाचा उत्तम देखावा आणि उत्तम डेकोरेशन असं केलेलं आहे आपल्या मित्राने. आणि हा मित्राचा घरगुती तुम्ही गणपती बघू शकता कशा प्रकारे आहे तो. तेव्हा अप्रतिम असा मूर्ती असणारी आणि त्याच्याच पाठीला विठ्ठलाचेच रूप असणारी आणि सुंदर देखावा सादर करणारे हे आहे भास्कर गायकर यांच्या घरगुती गणपतीचं दर्शन तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही मूर्ती आहे ती आणि
कसं सजावट केलेली आहे ते एकदम उत्तम प्रकारे ही सजावट केलेली आहे। तुम्ही विठ्ठलाचे हे रूप बघू शकता कशा प्रकारे आहे ते बाप्पाच्या माथ्यावरती खास करून। तर बघा जुन्या काळातील एकदम जसं आपण लाकडाचं मकर करायचं त्याचं एकदम अप्रतिम उदाहरणाचं ते ह्या गणपतीचं तुम्ही बघू शकता। हा गणपती एकदम ह्या मकरामध्ये किती सुंदर दिसतो, कारण हे मकर आहे ना एकदम जुन्या पद्धतीतले आहे, म्हणजे जे आपले ओल्ड खास करून लाकडाचे मकर बनवते ते या मकरामध्ये हा गणपती सजलेला आहे। आणि हा गणपती आहे सुतार फॅमिलीचा, म्हणजे तुम्ही बघू शकता। पण हे मला मकर खूप आवडलं, कारण जुनं काहीतरी अजूनपर्यंत तसं आहे ते हा मकरातून आपल्याला दिसतो। बघा हा आहे मनोहर ठाकूर यांच्या फॅमिलीचा गणपती, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो एकदम सुंदर कलाकृती केलेला आणि उत्तम अशी मूर्ती असलेली हे बाप्पाचे रूप आणि राजहंसावरती ही मूर्ती आहे। तर बघा आता आपण आहे ना घरगुती गणपतीचं दर्शन घेत होतो, आता आपण पोहोचलो होतो राकेश तांबडे यांच्या घरगुती गणपतीकडे। आणि हा तुम्ही बघू शकता इकडे राकेशची ताई आहे, म्हणजे अरुणाताई आहे, आणि राकेश इकडे आई आहे, आणि हा आहे राकेश तांबडे यांचा घरगुती गणपती। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो मूर्तीचं तुम्ही सजावट बघू शकता आणि मकराचं काम बघू शकता कशा प्रकारे केलेलं आहे ते बघा। एकदम अप्रतिम आणि उत्तम अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याची सजावट बघा कशा प्रकारे आहे। हे बाप्पाचं रूप आहे ना एकदम छान आणि अप्रतिम दिसतंय। तर बघा आपण आज सर्व घरगुती गणपतीचं दर्शन घेतो ना। आज आता आपण पोहोचलो होतो माझ्या साईडलाच घर असणाऱ्या आमच्या दादाकडे। हा आहे हेमंत बालू ठाकूर यांचा घरगुती गणपती, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो। आणि गणपतीची ही मूर्ती आणि गणपतीचं हे सुबक रूप तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो, आणि ह्याची जी सजावट केलेली आहे खास करून ती बघा कशा प्रकारे आहे, एकदम उत्तम आणि छान दिसते। आणि हे जे बाप्पाचे रूप आहे ना ते एकदम अप्रतिम वाटते। आणि मकराचं काम बघू शकता कशा प्रकारे केलेलं आहे। एकदम उत्तम सजावट केलेली आहे आणि त्याचा एकदम लुक आहे ना अप्रतिम वाटतो खास करून मूर्तीचा। बघा मित्रांनो आता 1-2 आळ्या झाल्या आमच्या, म्हणजे मी खालच्या आल्यातून आल्यानंतर वरती चाललेलो आहे, म्हणजे वरच्या आल्यातून चाललेलो तिकडे तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे गणपतीचं हे जे घरगुती गणपती आहेत ते विराजमान झालेले आहेत ते खास करून। चला आपण आता वरच्या आल्यातील गणपती बघूया। तर बघा मी सर्वप्रथम आता वरच्या आल्याला आल्यानंतर सर्वप्रथम आपण माझ्या बहिणीच्या घरी आलो होतो, म्हणून बहुधा तो माझ्या बहिणीचा घरचा घरगुती गणपती, म्हणजे हा आहे जोशी परिवारातील घरगुती गणपती। तुम्ही बघू शकता बाप्पा अशा प्रकारचे तशी विराजमान झालेले आहे आणि बाप्पाचे तुम्ही एक सुंदर आणि अप्रतिम रूप बघू शकता कशा प्रकारे आहे ते खास करून। आणि त्यांनी जे डेकोरेशन केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते एकदम उत्तम आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे। मंडप असं साकारलेलं आहे एकदम सुंदर असं झालर आणि पडदे लावून ह्याच्यामध्ये, आणि समोर बाप्पाचे हे तुम्ही रूप बघू शकता कशा प्रकारे आहे ते। आणि या डेकोरेशनचे खास आकर्षण आहे ते म्हणजे बघा ॲपल, म्हणजे येणाऱ्या सर्व भाविकांना आहे ना अशा प्रकारे प्रसाद म्हणून तसे ॲपल लावलेले आहेत, म्हणजे कोणी पण इथून एक ॲपल आपण घेऊन जाऊ शकता। हे बघा
एकदम छान असं त्या डेकोरेशनमध्ये सेट केलेले आहेत. इकडे दुसरा गणपती बघण्यासाठी आलो आहे. तर हा गणपती आहे ना, हा माझ्या भावाचा गणपती आहे. म्हणजे दिनेश गोपीनाथ घाग हा माझा भाव आहे आणि या भावाचा गणपती आहे. तुम्ही बघू शकता. खास करून हा माझा भाव आहे ना, हा शेतकरी आहे आणि हा शेतकऱ्याचा एकदम उत्तम नजारा असा केलेला, एकदम छान असं आहे आणि सुरेख डेकोरेशन केलेलं सर्वात भारी गणपती असेल ना तर हा माझ्या भावाचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी आणि सुबक अशी मूर्ती आहे. पण त्या मूर्तीच्या साईडला जे डेकोरेशन केलं ना ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम अप्रतिम आहे. म्हणजे खरोखर जिवंत शेतकरी किंवा जिवंत शेतकऱ्याचा नजारा कसा असतो तो तुम्ही इकडे बघू शकता. आणि कशा प्रकारे यांनी इकडे डेकोरेशन केलं आहे ते बघू शकता. एकदम जिवंत देखावा आहे. खास करून म्हणजे बघा भात लावणी केलेली आहे आणि जे भाताचं पीक आहे ना पूर्णपणे आता जसं रोपं पूर्ण मोठे होत आहेत त्याप्रमाणे इकडे अशा प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही इकडे बैल पण बघू शकता. बघा बघा एकदम सुंदर आणि अप्रतिम असं हे बाप्पाचं रूप आहे. आणि या शेतामध्ये उभी केलेली ही बाप्पाची मूर्ती बघा. आणि ही मूर्तीसुद्धा बैलजोडीवरच आहे. खूप सुंदर आणि एकदम सुरेख डेकोरेशन आहे. मला तर खूप आवडलं. एकदम मनात हरावून गेलं असं हे डेकोरेशन आहे. तर जे डेकोरेशन साकारलेलं आहे ते आहे हे बघा. हा माझा भाव आहे दिनेश घाग आणि हे बाप्पाचे डेकोरेशन त्यांनी पूर्ण साकारलेले आहे. तुम्ही बघू शकता कशा एकदम सुंदररित्या हे डेकोरेशन त्यांनी साकारले आणि तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत ते हे डेकोरेशन बघितल्यानंतर तो त्यातून डोळेचे पारणे फिटते एवढे छान असे डेकोरेशन माझ्या भावाने केलेलं आहे. आणि एकदम उत्तम असे हे त्याचा लुक दिसत आहे. खरोखर छान आहे. कमळे पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यातून आता उगवलेले आहे ते. तर आतापर्यंत मी घरगुती गणपतीमध्ये जेवढे गणपती बघितले ना त्याच्यामध्ये सर्वात अप्रतिम गणपती मला दिसला असेल किंवा डेकोरेशन दिसलं असेल तर हे आहे माझ्या भावाचा हा गणपती. त्यांनी खरोखर तो शेतकरी आहे आणि शेतकरी आणि बळीराजाचं हे जे उत्तम उदाहरण सादर करण्यात ते हे माझे भावाने साकारलेलं या वर्षीचं हे गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे. तर बघा मित्रांनो आपण आता घरगुती गणपती मी जे दर्शन घेतो ना त्याच्यामध्ये आपण पोचलो होतो रत्नाकर गोविंद घाग यांच्या घरगुती गणपतीकडे. आणि तुम्ही बघू शकता हे बाप्पाचं अप्रतिम रूप आणि सुंदर अशी ही मूर्ती आणि त्याच्यासोबत सुंदर असे हे डेकोरेशन सादर केलेले आहेत. बघा छान अशी ही मूर्ती आणि त्याच्यासोबत उत्कृष्ट असं डेकोरेशन खास करून सुंदर अशी त्याची सजावट पण केलेली आहे. तर बघा मित्रांनो आपण आता शेवटच्या घरामध्ये आलेलो आहे आणि हे माझे भावाचे घर आहे आणि मी आता भावाच्या घरामध्ये दर्शन घेण्यासाठी पोहोचलेलो आहोत. तुम्ही इकडे बघू शकता हे घर आहे ना हे आत्ताच बांधलेलं आहे आणि ते अजून तयार करायचे बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे बाप्पाचे हे अप्रतिम रूप आणि सुंदर अशी मूर्ती एकदम छान अशा मखरामध्ये किंवा छान अशा सजावटीमध्ये तशी विराजमान झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे बाप्पाचे हे रूप आहे ते. आणि हा जो गणपती आहे हा गणपती हरिभाऊ साधे घाग त्यांचा हा घरगुती गणपती आहे. आणि तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे इकडे बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत. आणि इकडे बाप्पाचे अधिष्ठान पण बघू शकता. बघा मित्रांनो आज मी आहे ना आमच्या गावातील सर्व घरगुती गणपतीचं दर्शन घेतलं आणि कशा प्रकारे प्रत्येकाच्या घरोघरी हे आज कोकणातील आपल्या प्रत्येक घरी बाप्पा विराजमान झाले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वांच्या घरी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने छान उत्तम डेकोरेशन आणि डिझाईन करून किंवा चांगले मंडप अशी सजावट करून प्रत्येकाच्या बाप्पाची आराधना केलेली आहे. आणि असे सर्व गणपती एकदम आणि बाप्पाचे हे रूप एकदम भारावून टाकतं. खास करून जेव्हा आपण अशा प्रकारे कोकणामध्ये गणपती उत्सवासाठी गावी येतो तर प्रत्येकजण आपल्यापरीने आपल्या बाप्पाचे हे असे स्वागत करत असतात. तर आज मी सर्वांचे
जे गणपती होते किंवा गणपती बाप्पाचे रूप होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हा आजचा व्हिडिओ आहे ना एकदम अप्रतिम होता. खास करून मला ना माझ्या गावातील सर्वांचे बाप्पाचे दर्शन पण घेता आले आणि एक चांगल्या प्रकारे त्यांचे रूप पण मला समोरून बघता आले. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तुमचं टाटा, बाय बाय, एन्जॉय, बी हॅप्पी. गणपती बाप्पा मोरया.